चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण समासाला सुरुवात केल्यानंतर आपला अव्ययभाव समास संपला होता आणि आपण तत्पुरुष समासाला सुरुवात केली होती, बरोबर. समासाला सुरुवात केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, ज्या समासातील पहिले पद महत्वाचे असते त्याला अव्ययभाव समास असे म्हणतात. अव्ययभाव समासातील पहिले पद महत्वाचे असते म्हणून त्याला प्रथम पद प्रधान समास असे म्हणतात. अव्ययभाव समास हा क्रियाविशेषण अवयाप्रमाणे कार्य करतो. समास या शब्दाची निर्मिती समा आदि कस या संस्कृत धातूपासून झाली. शब्दाच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. वर्णाच्या एकत्रीकरणाला संधी म्हणतात. शब्द दोन किंवा अधिक शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. त्या सामासिक शब्दाचा कमीत कमी शब्दात केलेलं स्पष्टीकरण म्हणजे विग्रह होय. नंतर आपण बघितलं समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. अव्ययभाव समास. सेकंड पॉइंट आलो आपण तत्पुरुष समासावर, म्हणजे ही समरी होती जे आपलं झालेलं पॉइंट आहे. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासातील दुसरे पद महत्वाचे असते म्हणून त्याला उत्तरपद प्रधान समास असे सुद्धा म्हणतात. मग हे जे तत्पुरुष समास आहे विद्यार्थी मित्रांनो, या तत्पुरुष समासाचे मुख्य किती 7 प्रकार पडले होते. त्यामध्ये पहिला आपण बघितलं विभक्ती तत्पुरुष समास. मग ज्या तत्पुरुष समासाचा विग्रह करताना कोणती ना कोणती विभक्ती जोडावी लागतं, कोणता ना कोणता विभक्ती प्रत्यय लागतो, त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हटलं, बरोबर आहे. मग ही जी विभक्ती तत्पुरुष समास होते या विभक्ती तत्पुरुष समासाचे कोणती विभक्ती जोडली जातं यावरून त्याचे 6 प्रकार पडले होते. याच्यामध्ये 2-3 पॉइंट मध्ये आपल्याला थोडासा धोका होता. तो धोका कशामध्ये होता? पहिला पॉइंट होता आपला द्वितीय आणि चतुर्थीमध्ये. द्वितीयामध्ये सला ते सला नाते लागतं तर चतुर्थीमध्ये साठी लागतं. त्याच्यानंतर सप्तमीत धोका होता. सप्तमीमध्ये कधी कधी तैया लागतं तर कधी कधी स्थळ किंवा काळ दर्शवितं, स्थळ किंवा काळ. मग त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं. अशा प्रकारे तुमचा इथं विभक्ती तत्पुरुष समास हा कंटेंट संपला होता. आता तुमचा जो सेकंड पॉइंट आहे बेटा, इथं सेकंड पॉइंट त्याचं नाव आहे उपपद. बघा, उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास. आता विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढचे जे तुमचे राहिलेले 6 समास आहेत तत्पुरुष समासाचे, प्रत्येकाची छोटी छोटी शॉर्टकट्स आहेत, बरोबर आहे. एकदम छोट्या छोट्या शॉर्टकट्स नुसार तुम्हाला हे समजून घ्यावं लागतं आणि एकदम सिंपल शॉर्टकट सांगतो, बघून घ्या. एका पॉइंट मध्ये एका लाईन मध्ये उत्तर येतं आणि एका लाईन मध्ये उत्तर आठवण राहतं. इथं तुम्हाला थोडं सुद्धा असं म्हणजे गंभीर अभ्यास करण्याची गरज नाही. बघता क्षणी उत्तर कळतं. एक सेकंद, कॅमेराचं थोडंसं कॅमेरा बंद झालेला आहे. तर बाळांनो, रेकॉर्डिंग तर चालू आहे, आवाज तुम्हाला येत आहे. कॅमेरा थोडंसं बंद झाल्यामुळं 1 मिनिट चालू होईल. तर कंटिन्यू असेल लेक्चर, काळजी नका करू. 1 सेकंदात कॅमेरा चालू होईल. हा, तर ओके, स्टार्ट झालेला आहे. बारकान लक्ष द्या. तर आता तुमचा जो पॉइंट आहे बेटा इथं सेकंड, तो म्हणजे उपपद तत्पुरुष समास. याच्या 2 गोष्टी महत्वाच्या आहे का बघा. ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद काय, ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद धातू साधित, ही शब्द एवढा महत्वाचा एक प्रश्न येतो. धातू साधित, ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद धातू साधित म्हणजेच काय, म्हणजेच कृदंताचे कार्य करतात. म्हणजेच कृदंताचे कार्य करतात. कृदंताचे कार्य करतात. कृदंताचे कार्य करतात. हा पहिला पॉइंट बरं का. कृदंताचे कार्य करतात त्यास उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. एक प्रश्न येतो बेटा, कोणत्या समासातील दुसरे पद हे धातू साधित म्हणजेच कृदंताचे कार्य करतात? तर उत्तर लिहायचं, उपपद तत्पुरुष समासातील दुसरे पद हे धातू साधित म्हणजेच कृदंताचे कार्य करतात. दुसरा पॉइंट, राईट, म्हणजे पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट काय म्हणतं माहिती आहे का तुम्हाला? ओळखण्याची अतिशय महत्वाची ट्रिक्स, बरोबर. ती कशी बघा. उपपद तत्पुरुष समासातील, बरोबर आहे, उपपद तत्पुरुष समासातील शब्द सामासिक शब्दाचा विग्रह करताना दुसऱ्या पदाला नारा किंवा नारी, बघा, दुसऱ्या पदाला नारा किंवा नारी हा प्रत्यय, हा बघा प्रत्यय, हा प्रत्यय ला वा वाच लावावाच लागतो. हा प्रत्यय लावावाच लागतो. हा तुमचा आणखी एक IMP पॉइंट. एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा तुम्ही उपपद तत्पुरुष समासाचा विग्रह करता त्याला नारा किंवा नारी हा प्रत्यय लावावाच लागतो. आता तुम्ही जे समास झालेले आहे त्याच्यावर बॅक समास जे झालेला आहे त्याच्यावर फोकस करा बेटा, की अव्ययभाव समास स्वतंत्र होता. संस्कृत उपसर्ग, फारसी उपसर्ग, मराठी शब्दाची पुनरावृत्ती होऊन तत्पुरुष समासामध्ये पहिला होता विभक्ती लागतं. त्या विभक्ती लागत असताना नारा नारी कुठंच लागलं नाही. आणि बाळांनो, इथं जेव्हा उपपद तत्पुरुष समास त्यांनी म्हटलं त्या दुसऱ्या पदाला नारा किंवा नारी हा
प्रत्यय लावावाच लागतो. जगात असा उदाहरण बनला नाही, बनत नाही, बनणार नाही, तो उपपद तत्पुरुष समासाचा असेल आणि त्याला नारा नारी लागलेला नसेल, बनतच नाही. मग कसं? जसं मी तुम्हाला इथं देतो बघा, काही शब्द काही त्याचे काही प्रत्यय आहे, त्या प्रत्ययाला अर्थ आहे. या दचा अर्थ होते बेटा देणारा. दचा अर्थ काय होते? देणारा. या जचा अर्थ होते बेटा जन्मणारा. काय होते? जन्मणारा. बरोबर आहे. या स्थचा अर्थ होते बेटा राहणारा. काय? राहणारा. प्रत्येकाचा अर्थ मी तुम्हाला लिहून देईल, राहणारा. हे त्याचे अर्थ आहे. मग इथं मी जेव्हा उदाहरण लिहितो, हा सामासिक शब्द समजा, सामासिक शब्द, आणि इथं असते त्याचा विग्रह. काय असतो? विग्रह. सामासिक शब्द आणि विग्रह. मग इथं हा शब्द आहे जलद. काय आहे? जलद. मग इथे येते काय? जल देणारा. जल देणारा. जलद. जल देणारा. मग मी काय म्हणतो, दुसऱ्या पदाला नारा नारी लागलं. द म्हणजे देणारा, जलद. द म्हणजे देणारा, जल देणारा. दुसरं तुम्ही म्हणू शकता बेटा काय? बघा, जलद. बरोबर आहे. पंकज. 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 चिखलात जन्मणारा. पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्मणारा. बरोबर आहे. स्थ आहे कोकणस्थ. बघा, कोकणस्थ. कोकणस्थ म्हणजे काय? कोकणात राहणारा. कोकणात राहणारा. म्हणून बाळांनो, नारा नारी लागलं त्याला उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. मग जेव्हा तुम्ही कर्ता ओळखत होत्या, कर्ता, तेव्हा कर्ता ओळखत असताना तुम्ही काय करता? नारा नारी लावता. म्हणजे धातूला आपण नारा नारी लावतो, याचा अर्थ त्याला आपण काय करायलो? कृदंत धातू साधिताचं रूप द्यायलो. म्हणून ज्या समासातील दुसरे पद धातू साधित म्हणजेच कृदंताचे कार्य करतात, त्याला उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. उपपद तत्पुरुष समासाचा प्रत्यय काय बेटा? आपण त्याला नारा किंवा नारी हा प्रत्यय लावतो विग्रह करताना दुसऱ्या पदाला. म्हणून बाळांनो, इथं तुमचा हा उपपद तत्पुरुष समासाची सोपी आणि साधी शॉर्टकट नारा नारी लागतोच. जसं तुम्ही म्हणता मोळी विक्या, मोळी विकणारा, घर बुडव्या, घर बुडवणारा, आयत खाऊ, आयत खाणारा. म्हणजे नारा नारी लागलं. असं होऊ शकत नाही की त्याला नारा नारी लागत नाही. मग आपण आता जेव्हा पुढे घेतो, ही तुमची पीपीटी आहे. बरोबर आहे. आपण पुढे पीपीटीला सुरुवात केली. ही तुमची पीपीटी आहे आणि पीपीटी द्वारे जेव्हा मी अनेक तुम्हाला समजून सांगतो, तेव्हा खूप चांगलं कळतं. आणि बघा, ज्या समासातील दुसरे पद, बरोबर आहे, धातू. बघा, ज्या समासातील दुसरे पद धातू साधित, धातू साधित किंवा कृदंताचे. बरोबर आहे. क्रदंताचे. क्रदंताचे. धातू साधिताचं टोपण नाव म्हणजे बेटा कृदंत. कृदंताचे कार्य करतात, त्यास उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. मग पुढे काय म्हणलं? या समासातील दुसरे पद. बघा, या समासातील दुसरे पद, या जचा अर्थ आहे बेटा जन्मणारा. काय? जन्मणारा. बघा, जन्मणारा. स्थचा अर्थ आहे बेटा राहणारा. मी त्याचा अर्थ लिहायलो, राहणारा. काय? हे त्याचा अर्थ आहे. द देणारा. द देणारा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. ज्ञ जाणणारा. जाणणारा. ज्ञचा अर्थ काय? जाणणारा. नंतर तुम्ही हे सगळे अर्थ लिहून घ्या. गमन करणारा. गमन करणारा. गमन करणारा. राईट. आपण म्हणतो ना बेटा पक्षी. पक्षी. राईट. खग म्हणतो. खग. खग म्हणजे पक्षी होते. खग म्हणजे आकाशात गमन करणारा. पुढे काय म्हणलं त्यांनी? पालन करणारा. बघा, पालन. पालन करणारा. पालन करणारा. करणारा. बरोबर आहे. पालन करणारा. म्हणजे काय? पालन करणारा. रूह म्हणजे वाढणारा. रूह म्हणजे काय? वाढणारा. वाढणारा. घ्न. घ्न. घ्न म्हणजे नाश करणारा. घ्न म्हणजे काय? नाश करणारा. नाश करणारा. याला म्हणतात बेटा घ्न. घ्न म्हणजे नाश करणारा. यासारखे संस्कृत मधील धातू साधिते असतात. बघा, हे जे शब्द आहे, हे जे धातू साधिते आहेत, हे यासारखे धातू साधिते असतात असं त्यांनी म्हटलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी जे शब्दाचा त्या अक्षराचा अर्थ दिलं, याचा फायदा तुम्हाला विग्रह करताना होणार आहे. आणि ते विग्रह याच्याशिवाय होत नाही. पुढे काय म्हणले त्यांनी? संस्कृत मधील धातू साधिते असतात. वरील धातू साधिते स्वतंत्र वापरले जात नाही. वरील धातू साधिते स्वतंत्र वापरले जात नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. स्वतंत्र वापरलं जात नाही. म्हणजे खाणारा, पिणारा, नाश करणारा, जगणं असं स्वतंत्र वापरलं जात नाही. ते एखाद्या अक्षराला जोडावं लागतं आणि जोडूनच वापरावं लागतं. बरोबर आहे. स्वतंत्र वापरला जात नाही. उपपद तत्पुरुष समासातील दुसऱ्या पदाला विग्रहाच्या वेळी, विग्रहाच्या वेळी, विग्रहाच्या वेळी नारा किंवा नारी, नारा किंवा नारी. बघा, नारा किंवा नारी
योग्य तो प्रत्यय लावावाच लागतो. म्हणून बाळांनो, जेव्हा तुम्ही त्याचा विग्रह करता, विग्रह करताना नारा किंवा नारी योग्य ते प्रत्यय लावावाच लागतो. जर तुम्ही तो प्रत्यय लावला नाही तर तुमचा विग्रह होत नाही, होणार नाही, होऊ शकत नाही. इम्पॉसिबल. त्याला तो प्रत्यय लावावाच लागतो. म्हणून बेटा याला म्हणतात उपपद तत्पुरुष समास. ओके. आता पुढे आहे तुमची उदाहरणं. बघा, सामासिक शब्द विग्रह मी तुम्हाला कालच सांगितलं किंवा आजही सांगतो. आपण याच्यावर नाही नाही म्हणलं बेटा 600 उदाहरणं घेतो. किती उदाहरणं? 600 उदाहरणं. मग बघा, पंकज, पंकज काय होते? चिखलात जन्मणारा. काय? चिखलात, चिखलात. बघा, विग्रह सगळ्याचे लिहायलो. जन्मणारा, चिखलात जन्मणारा हा झाला त्याचा विग्रह. चिखलात जन्मणारा. बरोबर आहे. विग्रह मी स्वतः लिहून द्यायलो, नाही तर मी पीपीटी मध्ये छापून दिलो असतो, पण ते तुम्हाला आठवण राहत नाही म्हणून विग्रह मी लिहून द्यायलो. अंबुज, अंबू म्हणजे पाणी होते, ज म्हणजे जन्मणारा, पाण्यात जन्मणारा. बघा काय? पाण्यात जन्मणारा, पाण्यात जन्मणारा. अंबुज पाण्यात जन्मणारा, कारण अंबू म्हणजे पाणी. अंभोज, अंभो म्हणजे पाणी होते बेटा, हे सुद्धा ज म्हणजे जन्मणारा, पाण्यात. बघा, पाण्यात जन्मणारा, पाण्यात जन्मणारा. अंभोज पाण्यात जन्मणारा. सरोज काय आहे? सरोज सरोवरात. बघा, सरोवरात जन्मणारा, सरोवरात जन्मणारा त्याला म्हणतात सरोज. पुढे म्हणलं सरसीज, सरसीज. बरोबर आहे. सरसीज मग हे सुद्धा काय होते? सरोवरात. सेम आहे म्हणून मी त्याला हे असा चिन्ह देतो. याला म्हणतात बेटा काय? यथोपरी चिन्ह. मनसीज काय? मनसीज मनात जन्मणारा, मनात जन्मणारा, मनात जन्मणारा त्याला म्हणतात मनसीज, मनात जन्मणारा. त्याच्यानंतर पूर्वज, पूर्वज पूर्वी जन्मणारा. काय आहे? पूर्वी जन्मणारा त्याला म्हणतात बेटा पूर्वज, पूर्वी जन्मणारा. त्याच्यानंतर काय आहे? वंशज, वंशात जन्मणारा. काय? वंशात, वंशज वंशात जन्मणारा. आपण म्हणतो ना वंशावळ. बरोबर आहे. वंशात जन्मणारा, वंशात जन्मणारा त्याला म्हणतात बेटा वंशज, वंशात जन्मणारा. बरोबर आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, उद्या तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर उत्तर काढता आलं पाहिजे. वंशत, वंशात जन्मणारा. बरोबर आहे. मग काय होणार की असे जेव्हा शब्द येतात त्या शब्दाचे उत्तर काढत असताना विग्रह जेव्हा तुम्ही करता, ते विग्रह केला तर सरळ नारा नारी लागतो आणि नारा नारी लागला की त्याला उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. अनेक उदाहरण आहे. अग्रज हे आयएमपी क्वेश्चन आहे, खूप परीक्षेला येतं. अग्रज आधी जन्मणारा. बघा काय? आधी जन्मणारा, आधी जन्मणारा. बरोबर आहे. अग्रज आधी जन्मणारा. अनुज बरोबर आहे. नंतर जन्मणारा. काय? नंतर जन्मणारा, नंतर जन्मणारा. हे दोन्ही एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहे, अग्रज आणि अनुज. बरोबर आहे. त्याच्यानंतर मनुज मनात किंवा मनुवंशी जन्मणारा, मनुवंशी, मनुवंशी जन्मणारा, मनुवंशी जन्मणारा. उदाहरण जास्त द्यायलो म्हणून आपल्याला थोडंसं टॉपिकला वेळ लागतं. त्याच्यानंतर बेटा द्विज, द्विज म्हणजे पक्षी होते, दोनदा जन्मणारा, दोनदा जन्मणारा, दोनदा जन्मणारा त्याला द्विज असे म्हणतात. अंडज, अंड्यातून जन्मणारा. काय? अंड्यातून. पक्षी बेटा अंड्यातून जन्मणारा, अंड्यातून जन्मणारा. एक गोष्ट लक्षात ठेवा भावांनो, त्या द्विजचा अर्थ जर बघितलं, द्विजला 2-3 अर्थ आहे. द्विज म्हणजे दात सुद्धा होते, द्विज म्हणजे ब्राह्मण सुद्धा होते, ब्राह्मण, आणि द्विज म्हणजे पक्षी सुद्धा होते, पक्षी. बरोबर आहे. असे त्याचे अर्थ आहेत द्विजचे. त्याच्यानंतर आत्मज, आत्मज आत्म्यापासून. बघा, आत्म्यापासून जन्मणारा, आत्म्यापासून जन्मणारा, जन्मणारा, आत्म्यापासून जन्मणारा. त्याच्यानंतर तनुज, तनुज, तनु म्हणजे शरीर, शरीरा पासून, शरीरापासून जन्मणारा, शरीरापासून जन्मणारा तनुज. बरोबर आहे. अंबुद, अंबुद म्हणजे पाणी देणारा, अंबुद पाणी देणारा. अंबू म्हणजे पाणी होते, अंबुद म्हणजे देणारा होते, अंबुद म्हणजे पाणी देणारा. पुढे बघा वरद, वरद म्हणजे काय? वर देणारा, वर
देणारा, वर देणारा, बरोबर आहे. वर या शब्दाचा अर्थ होते बेटा, उद्या परीक्षेला आलं तर लिहा आशीर्वाद. वर या शब्दाचा अर्थ काय होते? आशीर्वाद. आणि आशीर्वाद हा शुद्ध शब्द ओळखा म्हणून सुद्धा परीक्षेला येतं आशीर्वाद. सुखद, सुख देणारा, काय? सुख देणारा. तुम्हाला माहिती आहे द म्हणजे देणारा, सुखद सुख देणारा. दुःखद, दुःख देणारा. बघा बेटा, दुःख देणारा म्हणा किंवा दुःख देणारी म्हणा. आता जे कोणी दुःख देतं ते कोणा पण दुःख मिळालं असेल तर देणारा मनाच्या देणारी म्हणा, दोन्ही एकच आहे, बरोबर आहे. जन्मदा, जन्म, जन्म, जन्म देणारी, जन्म देणारी आई, बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्ञानदा, ज्ञान देणारा, ज्ञान देणारा गुरुजी, बरोबर आहे. सॉरी, मॅडम पण राहू शकते बरं का, ज्ञान देणारा, बरोबर आहे. त्याच्यानंतर यशदा, यश देणारा, काय? यश देणारा, यशदा, यश देणारा. देशस्थ, देशात राहणारा. बघा, देशात राहणारा, देशस्थ, देशात राहणारा. कोकणस्थ, कोकणात राहणारा. कोकणात, कोकणात राहणारा, कोकणात राहणारा, त्याला म्हणतात बेटा कोकणस्थ. आपण म्हणतो ना की कोकणस्थ ब्राह्मण वगैरे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, ग्रामस्थ, गावात राहणारा. ग्रामस्थ, गावात, बघा, गावात राहणारा, गावात राहणारा, त्याला म्हणतात ग्रामस्थ, बरोबर आहे. गृहस्थ, घरात राहणारा, काय? घरात राहणारा, घरात राहणारा, त्याला म्हणतात बेटा गृहस्थ, बरोबर आहे. व्रतस्थ, व्रतात राहणारा, व्रतात राहणारा, व्रतात राहणारा, त्याला म्हणतात व्रतस्थ. इथं खग, आकाशात, खग आकाशात, आकाशात गमन करणारा, आकाशात गमन करणारा, आकाशात गमन करणारा, तो झाला खग. नग, नग म्हणजे पर्वत होते बेटा. न गमन करणारा, न गमन करणारा, न गमन करणारा म्हणजे बेटा काय होते? पर्वत, पर्वत. नग म्हणजे काय होते? पर्वत. न गमन करणारा म्हणजे कुठं न फिरणारा. पर्वत एकाच जागी राहतो, कुठं फिरत नाही तो, बरोबर आहे. न गमन करणारा. विहग, विहग, राईट, विहग, आकाशात, आकाशात, आकाशात गमन करणारा, आकाशात गमन करणारा, आकाशात गमन करणारा. विहग या शब्दाचा अर्थ होते पक्षी. विहग म्हणजे काय होते? पक्षी. नग म्हणजे काय होते? पर्वत. आणि खग म्हणजे काय होते? पक्षी, पक्षी. हे शब्द तुम्हाला सगळे आपले माग झालेले आहे. नृप, नृप म्हणजे काय होते? राजा, राजा, बरोबर आहे. नृप म्हणजे काय? नराचे, बघा, नराचे पालन करणारा, नराचे पालन करणारा, नराचे पालन करणारा म्हणजे बेटा नृप. इथे गोप, गायीचे पालन करणारा. गोप म्हणजे काय? गायीचे पालन, गायीचे पालन करणारा, गायीचे पालन करणारा, त्याला म्हणतात बेटा गोप, गायीचे पालन करणारा, राईट. गोप, गायीचे पालन करणारा. उदाहरणाला कमी नाही बेटा, उदाहरणाला कमतरताच नाही, बरोबर आहे. महिपाल, महीचा अर्थ होते पृथ्वी. महीचा अर्थ काय होते? पृथ्वी, बरोबर. पृथ्वीचे भरपूर शब्द आहे, संधी शिकवताना दिले मी तुम्हाला. महिपाल, पृथ्वीचे पालन करणारा. बघा, पृथ्वीचे पालन, पृथ्वीचे पालन करणारा, पृथ्वीचे पालन करणारा. मग पृथ्वीचे पालन करणारा कोण? राजा, बरोबर आहे. राज्यपाल, बरोबर आहे. शोभेची वस्तू, राज्यपाल, राजाचे, राजाचे पालन करणारा, राजाचे पालन करणारा, राजाचे पालन करणारा, त्याला म्हणतात बेटा राज्यपाल. त्याच्यात राष्ट्रपाल, राष्ट्राचे पालन करणारा, काय? राष्ट्राचे पालन, राष्ट्राचे पालन, राष्ट्राचे पालन करणारा, राष्ट्राचे पालन करणारा, त्याला म्हणतात राज्यपाल. त्याच्यानंतर मेंढपाल, मेंढीचे पालन करणारा, मेंढीचे पालन, मेंढीचे पालन करणारा, मेंढीचे पालन करणारा, त्याला म्हणतात बेटा मेंढपाळ. लेखक, लेखन करणारा, काय? लेखन करणारा, लेखन करणारा, त्याला म्हणतात बेटा लेखक. शेतकरी, शेती करणारा, शेतकरी, शेती करणारा, शेती करणारा, त्याला म्हणतात शेतकरी.
मळे करी मळे करणारा, मळे करी मळे करणारा, मळे करी मळे करणारा, कथे करी कथा करणारा, कथे करी कथा करणारा, कथा करणारा, त्याला म्हणतात बेटा कथेकरी, कथा करणारा. ओके, मग मला सांगा इथं सगळ्याच शब्दामध्ये तुम्ही जर बघितलं नारा नारी आहे, जेवढे झालेले समास आहे बेटा, अविभाव समास आहे, त्याच्यानंतर तुमचं विभक्ती तत्पुरुष समास आहे, त्याचं कोणतं तरी लक्षण इथं दिसतं का रे भावांनो? नाही, मग ते तुमची इथं येणारच नाही. त्याच्यानंतर बघा पहारेकरी, पहारा करणारा, काय पहारेकरी, पहारा, पहारा करणारा, पहारा करणारा, याला म्हणतात बेटा पहारेकरी, पहारा करणारा. काम करी, काम करणारा, काम करणारा, काम करणारा, याला म्हणतात काम करी. बरोबर आहे. क्रांतिकारी, क्रांती करणारा, बघा क्रांती करणारा, क्रांतिकारी, क्रांती करणारा. त्याच्यानंतर काय शिल्पकार, शिल्प करणारा, शिल्पकार, काय बेटा शिल्प करणारा, शिल्प करणारा, त्याला म्हणतात शिल्पकार. यात्रेकरू, यात्रा करणारा, यात्रा करणारा, यात्रेकरू, यात्रा करणारा. कुंभकार, कुंभ करणारा, काय कुंभ करणारा, कुंभकार, कुंभ करणारा. त्याच्यानंतर ग्रंथकार, ग्रंथ करणारा, ग्रंथ करणारा, ग्रंथ करणारा, ग्रंथकार. त्याच्यानंतर सेवेकरी, सेवा करणारा, सेवा करणारा, सेवा करणारा, सेवेकरी. बरोबर आहे. हे सगळे तुमचे काय आहे उपपद तत्पुरुष समासाचे उदाहरण होईल. ओके, पुढे आपण अनेक जाऊया. मळेकरी, बघा मारेकरी, काय मारेकरी, मारा करणारा, मारा करणारा, मारा करणारा, करणारा. बरोबर आहे. वाट सुरू, वाटेने जाणारा, वाटेने जाणारा, वाटेने जाणारा, वाटेने जाणारा, त्याला म्हणतात बेटा काय वाट सुरू, वाटेने जरा. कृतज्ञ, हे IMP क्वेश्चन आहे. कृतज्ञ, याला आठवण ठेवा. केलेले, काय केलेले, केलेले उपकार, उपकार, केलेले उपकार जाणणारा, केलेले उपकार जाणणारा, IMP क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा IMP आहे. कृतघ्न, केलेले, बघा केलेले, केलेले उपकार, केलेले उपकार, उपकार न जाणणारा, न जाणणारा, केलेले उपकार न जाणणारा. त्याच्यानंतर मर्मज्ञ, मर्म जाणणारा, मर्मज्ञ, मर्म जाणणारा, मर्म जाणणारा. बरोबर आहे. आणि तंत्रज्ञ, काय तंत्र, तंत्र जाणणारा, तंत्र जाणणारा, त्याला म्हणतात बेटा तंत्रज्ञ, तंत्र जाणणारा. हे झाले तुमचे काय उपपद तत्पुरुष समास आणि उपपद तत्पुरुष समासाची उदाहरणं. आता हे जे आपण घेतलं बेटा, हे संस्कृत प्रत्यय लागले. कोणते? ज, स्थ, रुह, हे संस्कृत लागले. आता जसे संस्कृत लागतात तसेच तुमचे इथं राईट मराठी सुद्धा लागतात. याच्यानंतर आणि नाही, इथून चालेल मराठी. म्हणून इथं जर बघितलं गणित तज्ञ, गणित जाणणारा, बघा गणित तज्ञ, गणित जाणणारा, गणित तज्ञ, गणित जाणणारा. बरोबर आहे. राईट. त्याच्यानंतर शत्रुघ्न, राईट, शत्रुघ्न, शत्रूचा, बघा शत्रूचा, शत्रुघ्न, शत्रूचा, शत्रूचा नाश करणारा, शत्रूचा नाश करणारा, शत्रूचा नाश करणारा, त्याला म्हणतात शत्रुघ्न. राईट. व्रतघ्न, काय व्रत, व्रत सुराचा, व्रत सुराचा, राईट, व्रत सुराचा नाश करणारा, नाश करणारा, व्रत सुराचा नाश करणारा. आणि शेषशाही, शेषावर झोपणारा, काय शेषावर झोपणारा, शेषावर झोपणारा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक असा एक तरी उदाहरण दाखवा की ज्याच्या शेवटी नारा नारी लागलं नाही. दाखवा मला. पॉसिबल आहे का? नाही. म्हणून नारा नारी हा प्रत्यय लावावाच लागतो आणि नारा नारी हा प्रत्यय लागतोच. म्हणून याला म्हणतात बेटा उपपद तत्पुरुष समास. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सामासिक शब्द हे विग्रह. बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळे तुमचे संस्कृत प्रत्यय होते. बरोबर आहे. आता इथं उपसर्ग वापरला असेल शब्द, पण प्रत्यय संस्कृत प्रत्यय होते. आता हे जे आहे ना बेटा तुमचे, हे आतापर्यंत जे तुमचे लागले होते ते कोणते होते? संस्कृत उपप्रत्यय होते. आता जे तुमचे यायले तर हे विद्यार्थी मित्रांनो काय
म्हणजे आतापर्यंत जे होते ते संस्कृत होते. पुढे काय म्हणतात त्यांनी बघा, संस्कृत प्रमाणे मराठी धातू साधिते लागून बनलेले उपपद तत्पुरुष समासाची उदाहरणे आढळतात. म्हणजे जसं तुम्ही संस्कृत उपसर्ग म्हणजे धातू साधिते लावले, तसंच विद्यार्थी मित्रांनो तुमचे काय लागतात इथं मराठी सुद्धा लागतात. जसं आग लाव्या, सरळ सरळ कळते तुम्हाला, आग लावणारा, आग लावणारा, आग लाव्या, आग लावणारा. तसंच बेटा कळ लाव्या, कळ कळ लावणारा, कळ लावणारा, कळ लाव्या, कळ लावणारा. तसंच भाजी विक्या, भाजी विकणारा, काय भाजी विकणारा, भाजी विक्या, भाजी विकणारा, बरोबर आहे. तसं मोळी विक्या, मोळी विकणारा, काय मोळी विकणारा, मोळी विकणारा, मोळी विक्या, मोळी विकणारा. त्याच्यानंतर लाकूड तोड्या, लाकूड तोडणारा, काय लाकूड तोडणारा, लाकूड तोडणारा, याला म्हणतात बेटा लाकूड तोड्या, लाकूड तोडणारा. उद्या जर प्रश्न आलं तर उत्तर काढता आलं पाहिजे. असे भरपूर उदाहरण आहेत त्याच्यासारखे, बघून घ्यायचं. घर बुडव्या हा शब्द तुमच्यासाठी नाही. घर बुडवणारा, घर बुडवणारा, घर बुडवणारा. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जो अभ्यास न करणारा, आईवडिलांचं न ऐकणारा आणि आईवडिलांची आज्ञा न पाळणारा, म्हणजे स्वतःशी प्रामाणिक न राहणारा, त्याला म्हणतात घर बुडव्या. खिसे कापू, खिसे कापणारा, बघा खिसे कापणारा, खिसे कापणारा, खिसे कापणारा, बरोबर आहे. त्याच्यानंतर गळे कापू, गळा कापणारा, गळा कापणारा, बघा गळा कापणारा, बरोबर आहे, गळा कापणारा. लाच खाऊ, लाच खाणारा, लाच खाणारा, लाच खाऊ, लाच खाणारा, बरोबर आहे. आयत खाऊ, आयत खाणारा, आयत खाणारा, आयत खाऊ, आयत खाणारा, बरोबर आहे. माल वाहू, माल वाहणारा, माल वाहणारा, माल वाहू, माल वाहणारा. मच्छी मार, मच्छी मारणारा, मच्छी मारणारा, मच्छी मारणारा, मच्छी मार, मच्छी मारणारा. हाक मारी, हाका मारणारा, हाका मारणारा, हाका मारणारा, हाक मारी. काटे, बघा वाटेकरी, वाटा करणारा, वाटा करणारा, वाटा करणारा, त्याला म्हणतात बेटा वाटेकरी. काय वाटा करणारा, त्याला काय म्हणतात वाटेकरी. पुढे बघा, आता बाळांनो इथं झालं तुमचं काय उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास संपलं. थोडस मी ते एक गोष्ट सांगतो, ते लक्ष द्या. तुम्हाला तुम्ही आतापर्यंत काय काय बघितले. पहिला होता बेटा तुमचा अव्ययीभाव समास. काय होतं अव्ययीभाव समास, अव्ययीभाव समास, बरोबर आहे. अव्ययीभाव समासामध्ये तुम्हाला एवढंच माहित पाहिजे की कोणता उपसर्ग लागला, संस्कृत, फारसी की मराठी शब्दाची पुनरावृत्ती. त्याच्यानंतर तुम्ही बघितल्या बेटा विभक्ती तत्पुरुष समास, म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास याच्यामध्ये कोणती विभक्ती लागली हे तुमच्यासाठी महत्वाचं होतं. थर्ड पॉइंट तुम्ही बघितल्या बेटा उपपद तत्पुरुष समास. उपपद याच्यात तुम्हाला एकच गोष्ट आठवण ठेवायची आहे उपपद तत्पुरुष समासामध्ये, की दुसऱ्या पदाला नारा नारी लागतो आणि तो शब्द सामासिक शब्द धातू साधित म्हणजे कृदंताचं कार्य करतो. ओके. आता याच्यानंतर आहे बेटा समास उपपद तत्व म्हणजे तत्पुरुष समासाचा, बरोबर आहे. तत्पुरुष समासाचा तिसरा प्रकार काय, तत्पुरुष समासाचा तिसरा प्रकार त्याचं नाव आहे नन. बघा न नत्र नाही बरं, ते नन होय. तत्पुरुष नन तत्पुरुष, नन तत्पुरुष समास, नन तत्पुरुष समास हा तुमचा इथला शब्द नन तत्पुरुष समास, बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, नन तत्पुरुष समास काय म्हणतं, एकदम सोपा आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं प्रत्येक समास हा शॉर्टकट पद्धतीने येतो. नन तत्पुरुष समास सुद्धा एकदम सोप्या आणि शॉर्टकट पद्धतीने तुमचं असणार. आणि ते तुमचं नन तत्पुरुष समास कसं इझी, एकदम इझी. बघा, ज्या तत्पुरुष समासातील, बघून घ्या, ज्या तत्पुरुष समासातील पहिले अक्षर, बघा ज्या तत्पुरुष समासातील पहिले अक्षर, काय ज्या तत्पुरुष समासातील पहिले पहिले अक्षर, पहिले अक्षर, पहिले अक्षर नकार दर्शविते, नकार हे शब्द लई मोठा, याच्यावरच उत्तर आहे. नकार दर्शविते, नकार दर्शविते त्यास नन तत्पुरुष समास असे म्हणतात. लिहूनच देतो, त्यास त्यास
नन तत्पुरुष समास असे म्हणतात. नन तत्पुरुष समास, नन तत्पुरुष समास असे म्हणतात. नन तत्पुरुष समास असे म्हणतात. हा झाला तुमचा पॉइंट. नन तत्पुरुष समास असे म्हणतात. उद्या जर प्रश्न आला उत्तर काढता आलं पाहिजे. काय म्हणलं? ज्या तत्पुरुष समासातील पहिले अक्षर नकार दर्शविते त्याला नन तत्पुरुष समास असे म्हणतात. दॅट्स इट. नन बरोबर आहे. पहिलं अक्षर नकार दर्शविते बेटा. पहिलं पहिलं हे लक्षात ठेवा. कसं पहिलं अक्षर? बघा, हा उदाहरण आहे नापास. काय आहे? नापास. मग विग्रह बघा तुम्ही, काय? नापास. मग नापास काय होते बेटा? पास नसलेला. काय? पास नसलेला. नसलेला म्हणजे सगळा खेळ या नावर आहे. नावर. तुम्ही ना काढून टाका बेटा. शब्द काय उरला? पास. बघा शब्द होकार झाला. बघा शब्द होकार झाला म्हणजे सगळं कशावर डिपेंड आहे? पहिल्या अक्षरावर. बरोबर आहे. नापास, पास नसलेला. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं बघा अयोग्य. काय? अयोग्य. अयोग्य. योग्य नसलेला. योग्य नसलेला. अयोग्य. योग्य नसलेला. मग हे बेटा योग्य नसलेला तुम्ही काढून टाका. बघा योग्य झाला म्हणजे पहिला अक्षर जो आहे ना, तो नकार दर्शविते. त्याच्याकडे फोकस करा. तो आहे, आ नाही. आ जर राहिला असता ना तर तो अविर्भाव झाला असता. म्हणून अयोग्य आहे बेटा. योग्य नसलेला. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पहिले अक्षर नकार दर्शविते त्याला नन तत्पुरुष समास असे म्हणतात. दॅट्स इट. पुढे बघून घ्या तुम्ही. काय? ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे अन आहे. च्या नंतर अन आहे. मन झालं तिथं. हा मी करेक्शन करतो. त्याच्यानंतर काय? अन. अन आहे तो. कॉमा अन. बरोबर आहे. न ना नी बे गैर यासारखी, राईट, यासारखी नकार, यासारखी नकारदर्शक किंवा अभाव, अभाव, अभाव दाखविणारी म्हणजेच नकारार्थक असतात त्यास नन तत्पुरुष समास असे म्हणतात. आता तुम्ही म्हणसाल की मास्तर हे न ना बे आणि गैर, बे आणि गैर हे उपपद तत्पुरुष अविर्भाव समासात सुद्धा आले. बरोबर आहे, आले, मान्य करतो मी. पण इथं जो शब्द येतो तो नकार दर्शवित. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एकच सामासिक शब्द दोन समासात येतो ना त्याला समानाधिकरण तत्पुरुष समास सुद्धा म्हणतात, जे आपल्याला पुढे आपण शिकलो नाही. म्हणजे समानाधिकरण तत्पुरुष समास ही कंटेंट सुद्धा आपल्या मराठीत आहे, जे की आपल्याला पुढे शिकायची आहे. म्हणून इथं त्यांनी म्हणलं अयोग्य. सरळ सरळ बेटा बघा तुम्ही, योग्य नसलेला. योग्य नसलेला. नसलेला तुम्ही काढून टाका बेटा. झाला की नाही योग्य? म्हणजे योग्य नसलेला. सरळ सरळ नकार आहे. इथं आहे अहिंसा. हिंसा नसलेला. बघा हिंसा नसलेला. अहिंसा. हिंसा नसलेला. बरोबर आहे. अन्याय. न्याय नसलेला. न्याय नसलेला. न्याय नसलेला. न्याय नसलेला. अन्याय. अपुरा. पुरा नसलेला. अपुरा. अपुरा नसलेला. पुरा नसलेला त्याला म्हणतात बेटा अपुरा. इथं अपूर्ण. पूर्ण नसलेला. अपूर्ण. काय? अपूर्ण नसलेला. अपूर्ण. पूर्ण नसलेला त्याला म्हणतात बेटा अपूर्ण, म्हणजेच पूर्ण नसलेला. ओके. पुढे तुम्हाला दिसते बेटा सगळे तेच. अचल. अचल म्हणजे पर्वत होते. अचलचा अर्थ काय होते? पर्वत. शब्द थोडेसे लहान आहे, कॅमेरा ऍडजस्टमेंट करतोय. बघून ब्लरल होत आहे, दिसत नाही, पण लवकरच दिसेल, काळजी नका करू. ब्लर होत आहे, दिसत नाही, पण लवकरच दिसेल. दिसायला लागलं तरी मी वाचताना तुम्हाला सांगतो, वाचून दाखवतो ना, वाचताना सांगतो, थोडं बारीक दिसत असेल. अचल इथं असते बेटा चल नसलेला. चल नसलेला. अचल चल नसलेला म्हणजेच काय? पर्वत बेटा. पर्वत कधी चालत नाही, तो जागीच राहतो. बरोबर आहे. अचल चल नसलेला. शब्द ब्लरल होत असेल तरी काळजी नका करू, मी वाचत आहे, वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात राहतं. बरोबर आहे. जसं आहे अजान. जान नसलेला. काय? जान नसलेला. मी वाचत आहे म्हणजे तुम्हाला साऊंड येत आहे, त्याच्यावरून तो शब्द तुम्ही आठवण ठेवू शकता. अजान. जान नसलेला. अज्ञान. ज्ञानी नसलेला. काय? ज्ञानी नसलेला. ज्ञानी नसलेला त्यालाच म्हणतात बेटा अज्ञान. ज्ञानी नसलेला. असत्य. सत्य नसलेला. सत्य नसलेला. सत्य नसलेला त्याला म्हणतात बेटा असत्य. सत्य नसलेला. बरोबर आहे. अशक्य. शक्य नसलेला.
अशक्य, अशक्य नसलेला, शक्य नसलेला त्याला म्हणतात अशक्य, शक्य नसलेला. अनोळखी, ओळखीचा नसलेला, ओळखीचा बघा, ओळखीचा नसलेला, ओळखीचा नसलेला त्याला म्हणतात बेटा अनोळखी, ओळखीचा नसलेला. अनादर, आदर नसलेला, आदर नसलेला बघा, आदर नसलेला त्याला म्हणतात बेटा अनादर नसलेला, आदर नसलेला, अनादर. इथं नापसंद, पसंद, पसंद पसंद नसलेला, नसलेला म्हणजे बेटा नापसंद, पसंद नसलेला. अधर्म, धर्म नसलेला, काय धर्म नसलेला, अधर्म धर्म नसलेला. आणि अनुत्तीर्ण, उत्तीर्ण नसलेला, अनुत्तीर्ण, उत्तीर्ण, उत्तीर्ण नसलेला, उत्तीर्ण नसलेला, अनुत्तीर्ण, उत्तीर्ण नसलेला. बरोबर आहे, अनुत्तीर्ण, उत्तीर्ण नसलेला. शब्द भरपूर आहे. अनाइच्छक, इच्छेचा नसलेला, काय इच्छेचा, इच्छेचा नसलेला, इच्छेचा नसलेला त्याला म्हणतात बेटा अनाइच्छक, इच्छेचा नसलेला. त्याच्यानंतर नापास, पास नसलेला बघा, पास नसलेला, पास नसलेला त्याला म्हणायचं बेटा नापास, पास नसलेला. नास्तिक, आस्तिक नसलेला बघा, नास्तिक, आस्तिक नसलेला, असत्य, हे सत्य आहे, सत्य नसलेला. नास्तिक, आस्तिक नसलेला, काय बेटा आस्तिक बघा, काय आस्तिक नसलेला, आस्तिक नसलेला त्याला म्हणायचं नास्तिक, आस्तिक नसलेला. नास्तिक म्हणजे देव नाही असे मानणारा, आणि आस्तिक म्हणजे देव आहे असे मानणारा. नास्तिक म्हणजे देव नाही असे मानणारा, आणि आस्तिक म्हणजे देव आहे असे मानणारा. ना इलाज, इलाज नसलेला, काय बेटा ना इलाज, इलाज नसलेला, इलाज नसलेला त्याला म्हणतात ना इलाज. निर्दोष, दोषी नसलेला, काय दोषी नसलेला, दोषी नसलेला त्याला म्हणतात बेटा निर्दोष. निरोगी, रोगी नसलेला बघा, रोगी नसलेला, रोगी नसलेला त्याला म्हणतात निरोगी. इथं बेडर, डर नसलेला बघा, डर नसलेला, डर नसलेला म्हणजेच काय बेडर. बेकायदेशीर, कायदेशीर नसलेला, कायदेशीर, कायदेशीर नसलेला, बेकायदेशीर, कायदेशीर नसलेला, कायदेशीर नसलेला म्हणून बेटा याला बेकायदेशीर. राईट. इथं बेशिस्त, शिस्त नसलेला, सरळ शब्द दिसत, शिस्त नसलेला, शिस्त नसलेला बघा, शिस्त नसलेला, बेशिस्त. इथं बेसावध, सावध नसलेला, काय सावध नसलेला, सावध नसलेला, बेसावध. इथं बेफिकीर, फिकीर नसलेला, काय फिकीर नसलेला, फिकीर नसलेला त्याला म्हणतात बेटा बेफिकीर. इथं गैरशिस्त, शिस्त नसलेला बघा, शिस्त नसलेला, शिस्त नसलेला, बेशिस्त असलेला. बरोबर आहे. गैरसोय, सोय नसलेला, सोय इथं आलं बघा, गैरशिस्त, शिस्त नसलेला, सोय नसलेला, सोय नसलेला. बरोबर आहे. गैरहजर, हजर नसलेला, हजर नसलेला, हजर नसलेला. मग एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, इथं त्यांनी सरळ सरळ काय म्हणाले, बरोबर आहे, सरळ सरळ तुम्हाला इथे शब्द द्यायले, आणि मी हे शब्द याच्यासाठी एवढे द्यायलो की हा शब्द तुमच्या कानावरून जरी गेला, कानावरून जरी गेला तरी तुम्हाला ते आठवण राहतं, आणि कानावरून जरी गेला तर आपण चुकत नाही, आणि कानावरून जरी एकदा गेला आणि आपण त्याला सेकंड टाइमला वाचलं तर ते आपल्या लक्षात राहतं, म्हणून हे तुमचं असं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं आहे द्विगु तत्पुरुष समास. बरोबर आहे, द्विगु तत्पुरुष समास. बरोबर आहे. आता द्विगु तत्पुरुष समास काय म्हणते, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. बरोबर आहे, द्विगु तत्पुरुष समास. आता इथं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं
की प्रत्येक सामासिक शब्दाचं एक शॉर्टकट आहे. प्रत्येक सामासिक शब्दाला एक शॉर्टकट आहे आणि ती शॉर्टकट तुम्हाला येणं गरजेचं आहे. प्रत्येक सामासिक शब्दाचं एक शॉर्टकट आहे. आता जो द्विगु तत्पुरुष समास आहे त्याला सुद्धा सोपी शॉर्टकट आहे आणि त्या सोप्या शॉर्टकट पद्धतीनं तुम्ही त्याला आठवण ठेवू शकता. अडचण काहीही नाही. बरोबर आहे. मग बाळांनो, द्विगु तत्पुरुष समास काय म्हणतं बारकाईने लक्ष द्या. मी याच्याबद्दल तुम्हाला जास्त न सांगता एका ओळीतच सांगतो बघा. जिथं तुमचं नकार दर्शविते त्याला तुम्ही नन तत्पुरुष समास म्हणले. जिथं तुमचं नारा नारी लागते त्याला तुम्ही उपपद तत्पुरुष समास म्हणले. जिथं विभक्ती लागते त्याला तुम्ही विभक्ती तत्पुरुष समास म्हणले. मग द्विगु तत्पुरुष समास म्हणजे काय? द्विगुचा अर्थ आहे बेटा संख्या. काय आहे? संख्या. संख्या सरळ सरळ. मग द्विगु तत्पुरुष समास म्हणजे काय? ज्या सामासिक शब्दाचा पहिला अक्षर, ज्या सामासिक शब्दाचा पहिलं शब्द संख्या विशेषण असतो त्याला द्विगु तत्पुरुष समास असे म्हणतात. आणि ही जी द्विगु तत्पुरुष समासाची संकल्पना आहे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगतो. कारण लाईट गेलेली आहे, आवाज कमी येतं लाईट गेल्यामुळं. नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला द्विगु तत्पुरुष समास सांगतो. इथं थांबूया, बाकी उद्या बघू.